अतिशय आकर्षक अशा ट्रॉफ्या इथे आयोजित केलेल्या आहेत। राहुल 11 यांनी आजच्या टॉप 4 साठी या ट्रॉफ्या आहेत। खूप साऱ्या ट्रॉफ्यांची इथे व्यवस्था राहुल 11 यांनी केलेली आहे। अतिशय आकर्षक अशा ट्रॉफ्या ट्रिपल सी इथे आपल्याला प्राइज मनी दिलेला आहे। ट्रिपल सी ग्रुप पार्टनर विनोद दादा पोकरकर यांचं इथे हार्दिक स्वागत। राहुल 11 तर्फे यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। यांनी स्टेजवर यांनी शुभारंभासाठी आपल्या स्क्रीजकडे जायचं आहे। शुभारंभासाठी SCCC ग्रुप आपल्याला ज्यांनी प्राइज मनी दिलेला आहे अरविंद भाई जैन यांचंही इथे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी शुभारंभासाठी जायचंय। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी शुभारंभासाठी जायचंय। सुरेश शेट्टी साहेब यांचं इथे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। आता इथे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे आजच्या आपल्या टुर्नामेंटचा। इकडे लक्ष द्यायचं आहे। आता इथे आपली ओपनिंग जे आपलं शुभारंभ होणार आहे, शुभारंभ झाल्यानंतर कोणत्याही प्लेअरनी जागेवरून हलायचं नाहीये। जनगणमन होणार आहे। त्यानंतर आपल्यातलाच एक आपला मित्र राहुल रघुनाथ परब यांच्यासाठी 2 मिनिटं आपण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहे। तर 2 मिनिटं फक्त ते झाल्यानंतर थांबायचंय, त्यानंतर आपण जाऊ शकता। पहिला आपला शुभारंभ होऊन जाईल। आता मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ केला जात आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी शुभारंभ करायचा आहे। युनायटेड प्रीमियर लीग पर्व 5 आयोजक राहुल 11 यांची शुभारंभ आता आपण करणार आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्याकडे शुभारंभ होत आहे। ट्रिपल सी ग्रुप डेव्हलपर्स यांचे पार्टनर विनोद दादा पोकर यांच्या हस्ते आपण शुभारंभ करत आहोत। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। सरिता शेट्टी मॅडम इथेही उपस्थित झाल्याबद्दल त्यांचंही हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण। अजय भाई अग्ररी इनकाही हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। टीम ओनरनी सगळ्यांनी यायचंय। टीम ओनर यांनी सगळ्यांनी यायचंय। अजय भाई टीम ओनर सगळ्यांनी यायचंय शुभारंभ करण्यासाठी।
टीम ओनर यायचे, सगळ्यांनी यायचे टीम ओनर. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी शुभारंभ करण्यासाठी यायचं आहे. आपलाच उत्सव आहे हा, आपलाच आयोजन सोहळा आहे हा. दर्डे काका तुम्ही पण यायचंय, दर्डे काका तुम्ही पण यायचंय. आपल्याच मुलांनी आयोजित केलेला सोहळा आहे हा. हॅलो, आपल्या इथे सेक्टर 26 मधील सर्व मुलांनी आयोजित केलेले UPL पर्व 5वं याचा आता उद्घाटन झालेलं आहे. शुभारंभ पार पाडलेला आहे. तरी थोडक्यात गारानं घालायचं म्हणून मला संधी दिलेली आहे. तरी सर्वांनी स्तब्ध उभं राहून आपल्या आराध्य दैवत गणपतीचं स्मरण करायचं आहे. वा गणपती बाप्पा अष्टविनायका महाराजा, आज आपली मुलं इथे क्रिकेट खेळणार आहेत. त्यांना चांगलं भरघोस यश द्यावं आणि त्यांची कुठेही इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. आणि या मैदानात जिथे खेळणार आहेत तिथे त्यांना सर्वांना यश देऊन आज या जागेवाल्याची आपण केलेली आहे, आठवण केलेली आहे. गणपती बाप्पाची आठवण केलेली आहे. त्याचप्रमाणे इथं जे आपली गावदेवी आहे, गावमाता, तिची आपण आठवण केलेली आहे. त्या सर्वांच्या उपस्थितीत आपण सर्वांनी त्यांचं आराधन केलेलं आहे. आणि सर्वांनी आपण त्यांना हात जोडून विनंती करूया की बाहेरून आलेले जे काय आपल्या कोपरी गावातून आलेले खेळाडू आहेत, सेक्टर 26 मधले खेळाडू आहेत, यांना सर्वांना भरघोस यश दे. आणि त्यांना यशाचा वाटा, पहिलं बक्षीस सर्वांनाच मिळणार नाही, एकालाच कोणातरी मिळेल, पण ते त्यांना जिंकण्याची संधी द्यावी. आणि तो कप आपल्या सेक्टरमधील मुलांकडेच राहावा अशी मी गणपती चरणी विनंती करतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, बोला वाघजाई देवी माते की, गाव देवी माते की. सेवा चक्री करून घ्या. सर्व मान्यवर जे आहेत त्यांनी स्टेजवर यायचंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला आपण हार घालून त्यांना सन्मानित करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचंय. मान्यवर जे आहे ते स्टेजवर येतील. स्पर्धक जे आहे जिथे आहे तिथेच उभं राहायचंय. आपल्याला स्पर्धकांना जिथे आहे तिथेच उभं राहायचंय. सर्व स्पर्धकांना विनंती आहे आपापल्या जागेवरच उभं राहायचं आहे. मान्यवरांनी स्टेजवर यायचंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आपण पूजन करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचंय. सर्व स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी जिथे आहेत तिथेच थांबायचंय. याच्यानंतर आपलं राष्ट्रगीत होणार आहे.
सर्व प्लेयरांना विनंती आहे की जिथे आहात तिथेच आपण उभं राहायचं आहे. याच्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. याच्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. सगळ्यांनी शब्द आपापल्या जागेवर उभे राहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्यातलाच आपला एक मित्र राहुल रघुनाथ परब याच्यासाठी आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि आपल्याला त्यानंतर गेम सुरू करायचा आहे. लाईन अप करून घ्यायचं. सर्व खेळाडूंना विनंती आहे. प्लेयरांना विनंती आहे की त्यांनी मैदानामध्ये यायचं आहे लाईन अप करण्यासाठी. सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी जायचं आहे, मैदानावर जायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे. मान्यवरांना ही विनंती आहे की आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. खेळाडूंनी लवकरात लवकर लाईन अप करून उभे राहायचं आहे. सर्व खेळाडू लाईन अप करायचं आहे. सर्व खेळाडूंनी लाईन अप करायचं आहे. मान्यवरांनाही विनंती आहे जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होणार आहे. त्यानंतर 2 मिनिटं श्रद्धांजली आपण आपल्यातल्याच एका भावाला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यानंतर पुढील आपला गेम चालू होणार आहे. एक साथ सावधान. आता याच्यानंतर जागेवर उभं राहायचंय. सगळ्यांनी आपल्या कॅप काढायच्या आहेत. जागेवर उभं राहायचंय. आपल्यातला एक आपला मित्र राहुल रघुनाथ परब यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. 2 मिनिटं शांत जागेवर उभं राहायचंय फक्त. रिलॅक्स. पहिल्या 2 टीम आहेत 79-79 वॉरियर्स, सॉरी 79-79 हंटर्स, साई समृद्धी फायटर्स. दोन्ही टीमनी लाईन अप करून घ्यायचे.
79 हंटर्स साई समृद्धी फायटर्स लाईनअप करून घ्यायचंय. आजचा आपला पहिला सामना खेळवला जाणार आहे. 79 हंटर्स वर्सेस साई समृद्धी फायटर्स. दोन्ही टीम यांनी आपले जे प्लेइंग 10 आहेत ते द्यायचे. 79 हंटर्स साई समृद्धी फायटर्स दोघांनी आपले कॅप्टन पाठवायचे टॉस साठी. 11वा खेळाडू स्टेजवर एक्स्ट्रा पाठवायचा आहे, नाहीतर 2 रनांची पेनल्टी. टॉस के पहले टिप्पणी विजय UPL प्रीमियर लीग युनायटेड प्रीमियर लीग पर्व 5 आयोजित राहुल 11 युनायटेड प्रीमियर लीग पर्व 5 आयोजित राहुल 11 युनायटेड प्रीमियर लीग पिचवर नाही खेळायचे, साईडला खेळलं तर चालेल. प्लेयरला विनंती आहे साईडला खेळलं तर चालेल. युनायटेड प्रीमियर लीग सीझन 5 ऑर्गनाइज बाय राहुल 11 यांना जे प्राइज दिलेला आहे आपल्याला CCC ग्रुप डेव्हलपर्स यांचा इथे येतोची सन्मान करण्यात येणार आहे. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मान्यवरांना विनंती आहे त्यांचा सन्मान करायचा आहे. CCC ग्रुप अँड डेव्हलपर्स यांचा सन्मान इथे होत आहे, तरी त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उमेश दादा मान्यवरांना विनंती आहे CCC ग्रुप अँड डेव्हलपर्स यांचा इथे सत्कार होत आहे राहुल 11 मार्फत. त्यांनी जे आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यासाठी त्यांचा इथे सत्कार होत आहे. तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि स्पर्धकांचे इथे राहुल 11 मार्फत हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. दोन्ही टीम 79 हंटर्स साई समृद्धी फायटर्स दोघांनाही लाईनअप करून घ्यायचंय. फर्स्ट मॅच आपल्यामध्ये होणार आहे, लाईनअप करून घ्यायचंय. 79 हंटर्स साई समृद्धी फायटर्स पहिली मॅच. आपल्या येथील समाजसेवक उत्तमदादा भोईर यांचं इथे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. त्यांनी स्थानापन्न व्हायचे. दत्तात्रेय मोहिते साहेब यांनी स्टेजवर यायचे, स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. साई समर्थ फायटर्स साई समृद्धी फायटर्स यांनाही विनंती आहे त्यांनी लाईनअप करून घ्यायचंय. आपल्याला मॅच स्टार्ट करायची आहे, त्यांनी लाईनअप करून घ्यायचंय. इथे उत्तमदादा भोईर यांचाही सत्कार
राहुल 11 मार्फत होत आहे, त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. उत्तमदादा भोर यांचा इथे सत्कार केला जात आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. टॉससाठी यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते प्रथम मॅचचा आपला टॉस घेत आहे. पहिल्या मॅचचा टॉस होत आहे. 79 फायटर्स वर्सेस साई समृद्धी फायटर्स. पाहुण्यांच्या हस्ते आपल्या पहिल्या मॅचचा टॉस होत आहे. साई समृद्धी फायटर्स यांनी टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय काय कळवायचा आहे? लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. कॅप्टन 2 शब्द बोलायचे. आयोजनाबद्दल 2 शब्द बोलायचे. खूप चांगलं आयोजन आहे. तुमची कॉमेंट्री पण खूप चांगली आहे. आयोजनाबद्दल बोलायचंय. आपल्याला आयोजनाबद्दल 2 शब्द. खरं तर आज युनायटेड प्रीमियर लीग ही जी स्पर्धा आहे सीझन 5 सेक्टर 26मध्ये ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि खरं तर चांगलं आयोजन केलेलं आहे. खेळाडूंना खेळण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही सगळ्यांनी निर्माण करून दिलेला आहे आणि निश्चितपणे तरुणांची जी आवड आहे ती क्रिकेट हे जोपासलं पाहिजे. नवी मुंबई आपलं असे शहर आहे जिथे मैदानं अनेक आहेत आणि तुमचं एक भाग्य चांगलं की ते एक छोटंसं गाव आहे ना पण मैदान आहे आणि मुलांना इथे खेळायला मिळते. मैदानी खेळ खरं तर आज मुलांना खेळणं अवघड आहे, पण अशा परिस्थितीमध्ये राहुल याच्या स्मरणार्थ ही सगळी स्पर्धा तुम्ही आयोजन करत असता. त्यामुळं तुमच्या या आयोजनाला आणि सर आयोजन कमिटीला जे टीम ओनर आहेत संघ मालक त्या संघ मालकांना आणि खेळाडूंना सगळ्यांना CCC ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि असंच आनंदात खेळा आणि सगळेच जण जिंकण्यासाठी खेळतात. शेवटी खेळामध्ये हार जीत ही आलीच, परंतु सगळ्यांनी चांगला खेळ जर दाखवला तर नक्कीच आपण हारूनही अनेकदा जिंकत असतो. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे त्यांनी शांततेत खेळावं आणि खरं तर हा एक खेळ आहे आणि खेळाला खेळाच्या दृष्टिकोनाकडून पाहावं एवढंच एक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. दोन्ही टीमचे प्लेइंग 11 त्यांनी त्या डकआउटमध्ये बसावं ते सगळं पण आणि बाउंड्री लाईन पासून लांब राहावं हे आत्तापासून सांगून. दोन्ही टीमचे आपले जे प्लेइंग 11 आहेत ते द्यायचे. प्लेइंग 11 आपले मान्यवर CCC बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे मान्यवर खेळाचा आनंद घेताना दोन्ही टीमचे प्लेइंग 11 स्कोररकडे सबमिट करायचे. दोन्ही टीमसाठी एक विनंती आहे की टीम सेट बसण्यासाठी आपल्याला डगआउट केलेले आहेत. दोन्ही टीमने डगआउट मध्ये बसायचंय. बॅटिंग टीम डगआउट मध्ये बसून घ्यायचंय. जे बाउंड्रीवर प्रेक्षक आहेत त्यांनी थोडं साईडला सरकायचंय. समोरच्या साईडला जे बाउंड्रीचे प्रेक्षक आहेत त्यांनी साईडला व्हायचंय. कमिटी मेंबर कोण असेल तर प्लीज तिथे लक्ष द्या. संकेत वंडेकर, जे समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना प्लीज साईडला करा. तिकडे आपल्या समोर डगआउट आहे. लाईव्ह पुढे चालणार आहे आपलं. तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे समोरच्या साईडनी साईडला व्हायचंय.
मागे पाठीमागे चेअर ठेवलेला आहे, तिकडे जाऊन तुम्ही बसू शकता चेअर घेऊन. डगआउट फक्त क्लिअर करायचे. डगआउट फक्त टीम साठी असेल. दोन्ही टीम साठी डगआउट आहे. टॉस जो झालेला आहे, साई समृद्धी फायटर्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जे फलंदाजी करणार आहेत 79 हंटर्स, त्यांनी त्यांची ओपनिंग जी जोडी आहे ती मैदानामध्ये पाठवायची आहे. साई समृद्धी फायटर्स यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. ब्लॅक ट्रॅक शूज कंपल्सरी आहेत. जर समोरच्या टीमनी ऑब्जेक्शन घेतलं तर 2 रनाची पेनल्टी आपल्याला आहे. कंपल्सरी ब्लॅक आपल्याला कंपल्सरी ब्लॅक आहे. कोणत्याही प्लेयरनी ब्लॅक सोडून ट्रॅक पॅन्ट घातली आणि समोरच्या टीमने ऑब्जेक्शन जर घेतलं तर पेनल्टी आहे. 2 रनाची पेनल्टी आहे. साई समृद्धी फायटर्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. प्लेइंग 11 सबमिट करायचे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि एक एक्स्ट्रा प्लेयर, दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा प्लेयर स्टेजवर पाठवायचा आहे. दोन्ही टीमचा एक प्लेयर पाठवायचा आहे. दोन्ही टीमने एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे आपल्याला. साई समृद्धी फायटर्स 79 हंटर्स 11वा प्लेयर पाठवायचा आहे. I need you now. Yeah, yeah. I find you. स्प्रुवा वॉरियर्स कॅप्टन विशाल पुजारी यांनी त्यांचे प्लेइंग 11 द्यायचे आहेत स्कोररकडे पुढच्या टीमसाठी, पुढच्या मॅचसाठी. लिस्ट घेऊन जायची इथे येऊन. विशाल पुजारी, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे पुढच्या मॅचचा, तरी कॅप्टननी त्याची खबरदारी घ्यायची आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेक्स मध्ये दुसऱ्या मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. स्प्रुवा वॉरियर्स वर्सेस गोगो वॉरियर्स. ओपनिंग बॅट्समन 79 हंटर्स. 79 हंटर्स ओपनिंग बॅट्समन पाठवायचा आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नावासाठी जे लाईटच्या खांबाजवळ जे प्रेक्षक आहेत
लेफ्ट साईडला एच साईडला जे लाईट खांबाजवळ प्रेक्षक आहेत त्यांनी मागे व्हायचे थोडे. टीम कमिटी मधील जिथं कोण असेल तर जरा सहकार्य करायचंय. लाईटच्या पोल पासून साईडला व्हायचंय. सागर दादा लाईटच्या पोल पासून मागे करायचे त्यांना. मॅच स्टार्ट करायचे. ओपनिंग बॅट्समन आकाश फडतरे, प्रदीप ठाकूर. बॉलर कोण आहे? शुभम आहे का? बॉलर शुभम पाठक पहिली ओव्हर घेऊन होते आपल्या संघासाठी. मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल शुभम आपल्या संघासाठी. प्रदीप ठाकूर डॉट बॉल. पहिला बॉल डॉट निर्धाव चेंडू. एक बॉल 0 रन. पुढचा बॉल शुभम आपल्या संघासाठी घेऊन येतोय. प्रदीप ठाकूर ऑन स्ट्राईक. दुसरा बॉल व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू. पुन्हा टाकावा लागणार आहे हा चेंडू. दुसरा बॉल आपल्या संघासाठी शुभम. पुढचा बॉल चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट गेलेली आहे. रनआउटच्या रूपात पहिली विकेट आकाश फडतरे आउट. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. काल दिवसभर या प्लेअरनी खूप मेहनत केली होती खेळण्यासाठी, पण एकही चेंडू न खेळता डगआउट. पुढील बॅट्समन सागर मोरे. दोन बॉल 1 रन. तिसरा चेंडू शुभम आपल्या संघासाठी घेऊन येतोय. सागर मोरे ऑन स्ट्राईक आणि मारण्याचा प्रयत्न. वन डी डिक्लेअर झोन. 4 बॉल 2 रन. 3 बॉल 2 रन. पुढचा चेंडू शुभम आपल्या संघासाठी घेऊन येतोय. सागर मोरे ऑन स्ट्राईक. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि इथे त्रिफळाचीत केलेला आहे सागर.